या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दानवेजी, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज निधन झालेलं आहे. अतिशय अभ्यासू नेता आज महाराष्ट्रानं गमावलाय, ज्यांनी आपलं अवघं जीवन आदिवासी समाजाच्या विकासाकरता समर्पित केलेलं होतं. खरं तर दुःखद बातमी आहे. गेले अनेक वर्ष मी आणि पिचड साहेबांनी विधानसभेत काम केलं. 1990 ला आदिवासी मंत्री म्हणून मी त्यांचं काम जवळून बघितलं. आदिवासीसाठी संघर्ष करणारा, समाजाच्या मागण्या शासनाकडून मंजूर करून घेणारा आणि आदिवासीसाठी एक वेगळं स्वतंत्र बजेटमधून उपलब्ध करून घेणारा असा आदिवासी समाजाचा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर 1995 ला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आल्याच्या नंतर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणूनही मी त्यांना बघितलं. विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या पद्धतीनं केवळ समाजाचे नाही तर या महाराष्ट्राचे प्रश्न कसे सोडवावेत ते जर खऱ्या अर्थानं आम्ही शिकलो असेल तर ते मधुकरराव पिचड त्यांचे पण शिकलो. नंतरच्या काळात ते भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि आमचे आणि त्यांचे संबंध आणखीन दृढ झाले. परंतु आता वर्धाक्यामुळे अशा त्यांचे आमचे फार जवळून संबंध आले नाहीत. इलेक्शनच्या अगोदर साखर कारखानदारीच्या संदर्भात त्यांच्या माझ्या जेव्हा भेटी झाल्या तेव्हा कारखानदारीला केंद्र सरकारने एनसीडीसीचे पैसे दिले पाहिजेत आणि कारखानदारी वाचवली पाहिजे असं सतत ते आमच्या सोबत राहून चर्चा करतात. खरं तर महाराष्ट्रात केवळ ते आदिवासी समाजाचेच नाही तर सर्व समाजाचे अशा प्रकारचे ते नेते होते. ते आज आमच्यातून गेले. त्यांच्या जाण्यानं समाजाचं नुकसान झालं पण ते या राज्याचं सुद्धा नुकसान झालं. मला असं वाटतं की माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अगदी अगदी दानवेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.